नमस्कार मंडळी, मी अर्चना. तर आता आम्ही चाललेलो आहोत डीमार्ट शॉपिंगला आणि ॲज युजल घ्यायच्या लिस्टमध्ये 4 ते 5 वस्तू आहेत, पण त्या कधी 20-25 होतील ते सांगता येत नाही आणि ते दरवेळेलाच होतं माझ्यावर. गाडी घे नाही, ॲक्च्युली गाडी नाही आहे, तर खूप साऱ्या बॅगा आम्ही घेतलेल्या आहेत, कारण मला माझ्यावरती विश्वास आहे की मी जरी 4 वस्तू लिस्टमध्ये टाकल्या तरी पण मी 20-25 वस्तू घेऊन येणार आहे. तर त्यासाठी आम्ही बॅग्स आणि ऑटो बुक केली आहे डीमार्टला जाण्यासाठी, कारण भरपूर सामान असतं त्यामुळे ॲक्टिवावर येत नाही. तर चला आता आपण बघूया तिथे मी काय काय घेते. ॲज युजल लिस्टप्रमाणे 4 वस्तू घेते की 4च्या मी 20-25 करून येते ते बघूया. चला. बरं, आता आलेलो 4 वस्तू घ्यायला, दाखवते किती घेतल्या. 4च्या 40 झाले. ही रिअल डीमार्ट स्कॅम फॉर मी. आणि हो, डीमार्टमध्ये आल्यावर जिभेचे चोचले तर पुरवलेच पाहिजे. सॉफ्टी आणि पॉपकॉर्न. चला खाऊन आता डायरेक्ट घरी जाऊया. बरं, तर आता पुन्हा आम्ही निघालेलो आहोत फिरू करायला. कुठे ते माहीत नाही. पुन्हा खाली उतरण्याचं कारण म्हणजे ही. आता हिचं असं म्हणणं आहे की तुम्ही गेलात आणि मला नाही नेलं, म्हणजे जे आम्ही डीमार्टला गेलो तेव्हा ती झोपली होती. तिचं म्हणणं आहे तुम्ही का गेलात, मला का नाही नेलं. आता मला पण जायचं आहे ना तुला, बघितलं. आणि तिला जायचं आहे मंदिरात. मला म्हणते आई गणपती बाप्पाकडे जायचं. तर म्हटलं चल बाई, तुझी पण इच्छा पूर्ण करूया. म्हणून आम्ही निघालो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात, म्हणजेच गणपती बाप्पाच्या मंदिरात. चला. तर आता इथून आम्ही निघालेलो आहोत बाप्पाला नमस्कार करून फायनली घरी जाण्यासाठी. चलो बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय कर बाय.